मित्रांनो नमस्कार. आज 16 जून आणि हा दिवस आपण जागतिक पिता दिवस म्हणून आपण मनवतो. ह्या दिवसाला जसं पाश्चात्य संस्कृतीमध्ये वडिलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांची सेवा केली जाते, पण एक दिवस त्यांची सेवा करून आपलं कर्तव्य पूर्ण होतं का? आपलं पुनीत कर्तव्य काय आहे? आपल्या भारतीय संस्कृतीच्या नियमानुसार आपला दिवस हे आईवडिलांच्या आशीर्वाद घेऊन सुरू होतो आणि सातत्याने आपण त्यांची सेवा करतो. आपला दिवस हा सुखकारक आणि यशस्वी जावा यासाठी मातापितांचा आशीर्वाद घेऊन आपण प्रत्येक कार्याला सुरुवात करतो. जसे आपल्या देशामध्ये श्रवणकुमारचा एक आदर्श मानला जातो, पण तो इतिहास आहे. आजही असे श्रवणकुमार आपल्या देशात आहेत का? नक्की आहेत. असेच एक व्यक्ती पिता पुत्र मला माझ्या ओपीडीमध्ये भेटले. तो मुलगा म्हणाला की माझे वडील आता 78 वर्षाचे आहेत आणि मागच्या 10 वर्षापासनं त्यांची दोन्ही कानाची ऐकण्याची क्षमता पूर्ण नष्ट झालेली आहे. ते एकलकोंडे राहतात, दुःखी असतात, ते समाजामध्ये मिसळत नाही, कुटुंबातल्या इतर व्यक्तीशी ते बोलत नाही आहेत, इतर व्यक्ती त्यांच्याशी फक्त इशाऱ्याने बोलतात, त्यामुळे ते हताश झालेले आहेत. तर त्यांच्यासाठी मी मुंबईतल्या बऱ्याचशा अत्याधुनिक हॉस्पिटल्समध्ये त्यांच्या सगळ्या तपासण्या केलेल्या आहेत आणि त्यांना कॉक्लिअर इम्प्लांट ऑपरेशनसाठी सल्ला दिलेला आहे. पण माझे 2 प्रश्न आहेत असं तो तरुण म्हणाला. एक प्रश्न आहे की त्यांचं वय आता 78 वर्ष आहे. ह्या वर्षामध्ये एवढं मोठं ऑपरेशन करणं शक्य आहे काय? आणि दुसरा, त्यासाठी लागणारा जो प्रचंड खर्च आहे 12 ते 14 लाख रुपये, तो खर्च झेपण्याची माझी क्षमता नाही, त्यासाठी काही मला मदत होईल का? मला निश्चित होईल. पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देतो की कुठल्याही ऑपरेशनमध्ये म्हणजे कॉक्लिअर इम्प्लांट ऑपरेशनमध्ये सुद्धा व्यक्तीच्या पूर्ण आरोग्याची तपासणी केली जाते आणि कुणीही व्यक्ती 2 तासाच्या ऑपरेशनसाठी फिट असेल, योग्य असेल, तर त्या व्यक्तीवर आपण कॉक्लिअर इम्प्लांट ऑपरेशन करू शकतो. ती 9 महिन्याची असू शकते, ते 90 वर्षाची असू शकते. इतर कुठल्याही व्याधी नसताना त्यांचं फुफ्फुस आणि हृदय व्यवस्थित कार्यरत असेल तर कुठल्याही वयामध्ये कॉक्लिअर इम्प्लांट ऑपरेशन आपण करू शकतो. प्रश्न जो दुसरा होता आर्थिक सहाय्यतेचा, त्यात आमची जी ट्रस्ट आहे हेल्थ चॅरिटी पर्स्पिरेशन ENT चॅरिटेबल ट्रस्ट, ह्या ट्रस्टच्या माध्यमातून मी काही अंशतः आर्थिक सहाय्यता करून हे ऑपरेशन आपण करू शकतो असे मी त्याला ग्वाही दिली. तो पूर्ण तयारीनिशी आला आणि त्याचं ऑपरेशन 1 महिन्यापूर्वी झालं. त्या व्यक्तीच्या ऑपरेशननंतर 1 महिन्यानंतर त्या कॉक्लिअर इम्प्लांटचं स्विच ऑन झालं आणि त्याच दिवशी त्यांना ऐकायला यायला लागलं. त्यांना बोलण्याची क्षमता पूर्वी होतीच, आता ऐकण्याची क्षमता पण आली आणि त्यानंतर झालेल्या मॅपिंग्समुळे त्यांची ऐकण्याची स्पष्टता वाढत गेली आणि आज त्यांचा व्यक्तिमत्व विकास, सेल्फ कॉन्फिडन्स वाढला. घरामध्ये ते सगळ्यांशी बोलू शकतात, ऐकू शकतात, म्युझिक पण ऐकू शकतात. त्यांना भजनाची आवड आहे, ते पण ते ऐकू शकतात. ते समाजामध्ये कुठल्याही कार्यक्रमाला अतिशय आत्मविश्वासाने जातात. आणि असाच एक व्हिडिओ त्यांच्याच तोंडी, त्यांच्याच दृष्टीने त्यांनीच रेकॉर्ड केलेला आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. तो तुम्ही निश्चित बघावा. धन्यवाद. તમે ઓપરેશન પેલા મશીન પહેરતા એની કરતા આમાં વધારે મજા આવે? હા, ચોખ્ખું સંભળાય બધુંય? આમાં સંભળાય ને તમને? આ ઓલામાં ઘોઘરો અવાજ થઈ જતો ને સમજાતો નહીં. આમાં સમજાય ને બધુંય? આમાં સંભળાય છે, સમજાય છે. હવે આવું કોઈ બીજાને ઓપરેશન કરવું હોય તો એને કરાવવાનું ને? કરાવાય જ ને. એમાં તમને હાવ નો સંભળાતું, હવે બધું સંભળાવવા મળ્યું? તમને શું ફાયદો છે? મને કશું ભરોસો નહોતો. હાવ હું સાંભળતો જ નહીં. મેં બધું ધબડા ખાવ એટલે હું જ નહોતો માનતો. મેં કીધું આ શેનું ખાય.
પણ હવે તમને સંભળાય છે ને બધું? સારું થાય ખરું એમ. તમને હવે બધું એટલું ધીમું બોલે તોય સંભળાઈ જાય બધું? એટલે એ સારું જ થાય એમ. આમાં ઘણો ફાયદો છે એમ. હવે તમને બધું મજા આવે ને સાંભળવાની? હા હજી તો આ ફિટ કીધું છે એટલે બે દિવસ રાગ્યા પડ્યા તો એ શું થાય. એટલે મજા આવે ને તમને? હવે મશીન કરતા તમને આમાં વધારે મજા આવી? मेरा नाम महेश मनु भाई किनैया है। मैं सूरत गुजरात से रहता हूँ और ये मेरे पिताजी हैं मनु भाई जीवराज भाई किनैया। उसकी उम्र 71 ईयर्स है। उम्र के साथ साथ लास्ट 10 ईयर्स से सुनने का थोड़ा थोड़ा कम होता जा रहा था और 2 साल से उसको सुनने में एकदम दिक्कत आ गई थी। तो 2 साल से तो उसको सुना ही नहीं दे रहा था। तो उसका हम लोगों ने कोक्लियर इम्प्लांट के लिए कंसल्ट ऑनलाइन किया डॉक्टर संजय हेलाले सर से। कि उम्र के हिसाब से यहाँ पे मेरे पिताजी को लाना थोड़ा मुश्किल था। सूरत से बॉम्बे आने में और जो भीड़ भाड़ में और ये सुनते नहीं थे तो वो दिक्कत थी। उसकी वजह से हम लोग ने ऑनलाइन मतलब संजय सर ने मेरे साथ ओपीडी कंसल्ट की और मेरे को बताया कि ये ऐसा ऐसा है तो इसको एक कोक्लियर इम्प्लांट के लिए सजेस्ट मैं करता हूँ और कोक्लियर इम्प्लांट करेंगे तो इसको बेहतर रहेगा जो सुनने का है वो। और हम लोग वो सब जो रिपोर्ट संजय सर ने बताया वहां से सूरत से थोड़ा रिपोर्ट करके डॉक्टर संजय हेलाले सर को मैंने व्हाट्सएप कंसल्टिंग की और वो उसने देख के बताया। तो हम लोग 14 तारीख को यहाँ पे क्रिटिकेयर एस शाह हॉस्पिटल कुर्ला बॉम्बे में एडमिट हुए। 15/4/2024 को हमारा ऑपरेशन हुआ और संजय सर ने बहुत ही बढ़िया तरीके से ऑपरेशन किया, एकदम परफेक्ट। यहाँ की हॉस्पिटल के डॉक्टरों, स्टाफ, नर्स, हॉस्पिटैलिटी सब लोगों ने मिलके बहुत ही बढ़िया तरीके से हमारा ऑपरेशन में साथ दिया और अभी एकदम फर्स्ट क्लास आप देख रहे हो कि एक नंबर का ऑपरेशन हो गया। सब सिस्टम इम्प्लांट करना था वो इम्प्लांट भी अच्छी तरह से इम्प्लांट हो गया और कोई परेशानी नहीं है, कोई दर्द नहीं है और एकदम जैसे कि पहले हम लोग आए थे एडमिट हुए थे और कुछ प्रॉब्लम मतलब लेके नहीं आए थे वैसे ही अभी प्रॉब्लम लेके नहीं जा रहे कुछ भी। मतलब एकदम बढ़िया तरीके से सब लोगों ने सपोर्ट किया। थैंक यू सो मच।